राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातील आता एक महत्त्वाची बातमी आहे। सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने अनियन महाबँक ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। ही एक केंद्रीकृत सुविधा विकसित करणारी योजना आहे, ज्या माध्यमातून काढणीनंतर लगेच कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यांची साठवणूक करण्यासाठी मदत होईल। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, अनियन महाबँक ही नेमकी योजना काय आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना कशा स्वरूपात नेमका फायदा होईल? ग्राहकांना पण होईल, कारण आपल्याकडे जेव्हा कांद्याचा पुरवठा शेतकऱ्याकडनं कमी होतो आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्दे असतात, त्यानंतर मग कांद्याचे भाव वाढायला लागतात। आणि एकदा का भारतीय जनता पार्टीचं दिवंगत सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वातलं दिल्लीचं सरकार गेलं की त्यानंतर कोणताही राजकीय पक्ष हा कांदा या पिकाला फार प्राधान्य बघायला लागतो आणि मग अंतिमतः शेतकऱ्याचं नुकसान होतं। ही जी योजना आहे, ज्याबद्दल ह्यापूर्वी ओनियन महाबँकेबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा जे आण्विक ऊर्जेशी निगडीत आहेत अशा मंडळींनी महाराष्ट्राला काही गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु आत्ताचे जे नवे तपशील आपण सांगतो ते असे आहे की साधारणपणे 5 ठिकाणी, ज्याच्यामध्ये सोलापूर आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे आणि धाराशिव जिल्हा आहे, याशिवाय नाशिकमध्येच 2 ठिकाणी एक अणुऊर्जेचा वापर करून आपण 2 लाख मेट्रिक टन कांदा साठवणुकीसाठीची बँक उभारत आहोत। त्यातली एक बँक जी पूर्वीच अस्तित्वात आहे ती लासलगाव नाशिकमध्ये आहे आणि इतर पिकासाठी नवी मुंबईमध्ये आण्विक ऊर्जेचा वापर करून एक्सपोर्ट क्वालिटीचे परंतु दीर्घकाळ टिकतील असे आपण कृषी माल व्यवस्थापन करत आहोत। आता ह्या महाबँकमध्ये जेव्हा कांदा साठवला जाईल तेव्हा आण्विक ऊर्जेचा, न्यूक्लिअर पॉवरचा आपण वापर करू आणि त्याच्यातनं आपण काय करणार आहोत तर त्याचं असे घटक की जे कांदा सडवण्याच्या दृष्टीनं कामी येतात किंवा त्यामुळे कांदा सडतो त्यांना दूर करू। आणि आता माहिती अशी आहे की अशा पद्धतीच्या स्टोरेजमुळे कांदा एकदा त्या महाबँकमध्ये आणला की किमान 6 महिने तो खराब होणार आहे। त्याचे 2 फायदे होतील। एक म्हणजे कांदा उपलब्ध राहील, जेव्हा जेव्हा बाजारामध्ये पुरवठा कमी होतो आहे तेव्हा तेव्हा या बँकेतला कांदा हा बाजारामध्ये आणता येईल आणि दुसरा याचा फायदा शेतकऱ्याला असा होईल की पुरवठा कमी झाल्यामुळं किंवा वाढल्यामुळं जे हस्तक्षेप केंद्र आणि राज्य सरकारांचे होतात ते होण्याची गरज राहणार नाही, कारण नेमकी कांद्याची उपलब्धता किती आहे ते कळेल। आता साधारणपणे 800 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे, त्याच्यासाठी काही खासगी प्रवर्तकांनाही मदतीला घेतलं जाण्याची शक्यता दिसते आहे, परंतु ही सगळ्यात महत्वाची मोठी घडामोड असणार आहे की जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये तेव्हाच्या महायुतीला अशा कांदा या पिकामुळे आणि सोयाबीनमुळे जो राजकीय फटका बसला त्यानंतर राज्य सरकार सक्रिय मोडवरती आलं आणि त्यातनंच कांदा महाबँक ही संकल्पना आली। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।